नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की 11 जुलै गुरुवारी माननीय उच्च न्यायालयात जी तारीख होती, जी सुनवाई होती, त्या सुनवाईबद्दल काय आदेश आले आपल्या सर्वांना माहीत आहे. बघा मित्रांनो, कालची तारीख घडली. त्या तारखेमध्ये जवळपास दुपारी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5-5:30पर्यंत ही सुनवाई होती आणि या सुनवाईमध्ये सर्व पक्षांनी आपले आपले म्हणणे मांडले. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे, त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की कोण काय बोललं कोर्टामध्ये. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्याला कळेल की चाललं तरी काय. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम माननीय हायकोर्टाने सरकारला झापलं आहे. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना कळलं पाहिजे की कोर्टात काल काय झालं, कोणी आपलं पक्ष कशा प्रकारे मांडले, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, जर इच्छा असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका, जेणेकरून कोर्टात काय चाललं आहे, कोण काय म्हणतं आहे, हे आपल्याला सविस्तर असे कळेल. बघा मित्रांनो, आधी सरकारी शाळांना दर्जा सुधारावा, आधी सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा, मग पोरं दुसऱ्या शाळेत जाणार नाही, या शब्दात हायकोर्टाने 11 जुलै रोजी गुरुवारी राज्य सरकारचे कान उघडले. आरटीत प्रवेशातून खाजगी विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय कसा योग्य आहे हे हायकोर्टाला पटवून देणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टाने चांगलेच धारेवर धरले. आरटीत प्रवेशातून खाजगी विनाअनुदानित शाळांना वगळणाऱ्या 9 फेब्रुवारीच्या परिपत्रकाविरोधात दाखल याचिकेवर सुनवाई पूर्ण करत गुरुवारी हायकोर्टाने आपला जो निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे. या परिपत्रकाला हायकोर्टाने मे महिन्यात स्थगिती दिली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आरटीचे प्रवेश सध्या खोळंबले आहेत, त्यावर तातडीने सुनवाई होईल अशी विनंती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी कोर्टाकडे केली. ती मान्य करत हायकोर्टाने दिवसभर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आहे तो ऐकून घेतला आणि त्यावर जो निर्णय आहे तो राखून ठेवला आहे. या परिपत्रकाचं समर्थन करणारे जे अर्ज आहेत ते खाजगी विनाअनुदानित शाळांनी दाखल केले आहेत. खंडपीठासमोर यावर एकत्रित सुनवाई झाली. फेब्रुवारी महिन्यात परिपत्रक जारी झालं, मे महिन्यात या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली. या काळात आम्ही अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिले, आता हे प्रवेश बाधित करू नये अशी विनंती खाजगी शाळेने हायकोर्टाकडे दिली. बघा मित्रांनो, खाजगी शाळेचा पण प्रश्न आहे. खाजगी शाळा काय म्हणत आहेत की आता आम्ही ज्या मुलांना प्रवेश दिलेला आहे ते प्रवेश आता बाधित करू नये अशी विनंती खाजगी शाळांना हायकोर्टाकडे मांडली आहे. समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र सरकारी शाळेपासून 1 किमी अंतरावर असलेल्या खाजगी विनाअनुदानित शाळांना तुम्ही या तरतुदीपासून वगळलं, याचा अर्थ एखाद्या गरीब मुलाला इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी तो तिथे प्रवेश घेऊ शकणार नाही, असे खडेबोल माननीय हायकोर्टाने राज्य शासनाला सुनावले. बघा, याचिकाकर्त्यांनी आपलं म्हणणं काय मांडलं. शिक्षण मराठी का इंग्रजीमध्ये घ्यायचं हा अधिकार पालकांचा व विद्यार्थ्यांचा आहे. अचानक नवीन नियम करून त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही. आरटी कायद्यात शाळेची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. शाळा म्हणजे सर्व प्रकारच्या शाळा असे नमूद केलेलं आहे. त्यामुळे मुख्य कायद्यात बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही नाही. सरकारी शाळेपासून 1 किमी अंतरावर असलेल्या खाजगी विनाअनुदानित शाळांना आरटी प्रवेशातून वगळून सरकारने कायद्याचा हेतूच नष्ट केलेला आहे. आरटी प्रवेशामुळे सरकारी शाळांना गळती लागली हा राज्य सरकारचा दावा चुकीचा आहे. गेले अनेक वर्ष आरटीत प्रवेश सुरू आहे, यात बदल करण्याची आवश्यकता नव्हती असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. त्यानंतर सरकारने आपलं म्हणणं काय मांडलं. बघा मित्रांनो, तुम्हाला समजवायसाठी, आरटीच्या प्रवेशासाठी राखीव असलेल्या जागांपेक्षा येणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. सरकारी शाळेतील प्रवेश घटले आहे. सरकारी शाळेत शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. शिक्षणासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे प्रवेशाचा समतोल राखण्यासाठी हा जो नवीन नियम आहे तो केला गेला आहे. आरटी प्रवेशात 8वीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करते. पुढे खाजगी शाळेतील 9वी-10वी वर्गाला येणारा खर्च गरीब कुटुंबाला परवडणारा नसतो.
खाजगी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. हे शुल्क न भरल्यामुळे मुलांना विविध उपक्रमात सहभागी होता येत नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होतं. तसेच RTIतून खाजगी शाळांना पूर्णतः वगळलेले नाही. नोंदणी प्रक्रियेत इंग्रजी व मराठी अशा दोन्ही शाळेचा पर्याय देण्यात आला आहे, असा दावा राज्य सरकारने हायकोर्टात केला. बघा मित्रांनो, राज्य सरकारने आपली बाजू सेफ केलेली आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे की सरकारी शाळेची आजची मुलांची संख्या ती घटली आहे आणि सरकारी जे शाळेवर जे शिक्षक आहेत त्यांना देणारा जो पगार आहे त्याचा लोड आता शासनावर येत आहे. तसेच त्यामुळे या लोडचा काहीतरी समतोल राखण्यासाठी हा नियम केला गेला असं सरकारने मांडलं. तसे त्यांनी असं म्हटलं आहे की गरीब कुटुंबाला 9वी-10वीचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे खाजगी शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जातं. हे शुल्क न भरल्यामुळे मुलांना विविध उपक्रमात सहभागी होता येत नाही. त्यामुळे गरिबी विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होते, असं मत सरकारने मांडलं आहे. मित्रांनो, आम्हाला तुम्हाला मी सांगितलं आहे की सरकारने आपलं मत काय मांडलं, त्यानंतर याचिकाकर्त्याने आपलं मत काय मांडलं. तसेच जे शाळा आहेत विनाअनुदानित शाळा, त्यांनी जे अर्ज दाखल केले आहेत, त्या अर्ज दाखल केल्यामुळे त्यांनी पण त्यांचं जे मत आहे ते काय मांडलं की ते ज्या मुलांना आता प्रवेश दिलेला आहे त्या मुलांना आता प्रवेश बाधित करू नये अशी विनंती हायकोर्टाकडे शाळांनी केलेली आहे. कोणत्या शाळांनी? खाजगी शाळांनी. बघा मित्रांनो, त्यामुळे या प्रक्रियेला जो वेळ लागला आहे आणि माननीय हायकोर्टाला सुद्धा वेळ लागलेला आहे की आता करायचं काय. त्यामुळे जो निकाल आहे तो माननीय हायकोर्टाने आतापर्यंत राखून ठेवला आहे. जसाही निकाल पारित करतील तसं आपल्या चॅनलला सांगण्यात येईल. तसंच जशी लॉटरी सोडत सुरू होईल तेव्हासुद्धा आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल की लॉटरी कधी चालू होणार आहे, लॉटरी कशी बघायची, कोणाचं ॲडमिशन कसं झालं आहे किंवा नाही झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुमची आता रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.